नमस्कार मंडळी, मी मानसी ब्लॉग लाईफमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष असे स्वागत आहे. आज मी बनवत आहे शेवगा घालून केलेली तुरीची तिखट डाळ. यासाठी मी तूर डाळ कांदा घालून आधी शिजवून घेतली आहे. गॅसवर टोप तापत ठेवला आहे. टोप तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम पुन्हा एकदा जरा मोठी करून घेऊया. तेल तापलं आहे. आता आपण पाव चम्मच राई घालून घेऊया. राई तडतडली की पाव चम्मच जिरा घालून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया, नाहीतर आपली फोडणी करपून. आता फोडणीमध्ये आपण घालूया 3-4 पाकळ्या ठेचलेला लसूण. लसूण फ्राय झाला की त्याच्यामध्ये 10-12 पानं कढीपत्त्याची आपण घालून घेऊया. आता फोडणीमध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. सगळी फोडणी एकदा छान परतून घेऊया आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे आपला टोमॅटो शिजेल. 5 मिनिटानंतर बघूया टोमॅटो शिजलाय का. टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण फोडणीमध्ये घालूया पाव चम्मच हिंग. आता आपण घालूया पाव चम्मच हळद. आता आपण फोडणीमध्येच घालूया 1 चम्मच तिखट मसाला. आपल्याला जसं तिखट आवडतं त्यानुसार आपण तिखट मसाला ॲड करायचा. माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, तो मी पाव चम्मच ह्याच्यामध्ये घालत आहे. माझ्याकडे किंग मसाला आहे, तोही मी पाव चम्मच भरेल इतका फोडणीतच घालून घेते. किचन किंग मसाल्यामुळे खूप छान असा अरोमा येतो, खूप छान सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आता आपण शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेल्या आहेत. बारीक केलेले तुकडे फोडणीतच घालून घ्यायचे आणि छान सगळीकडे मसाला गेला असं परतून घेऊ. आता आपण जी शिजवलेली डाळ आहे ती ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. डाळ शिजवतानाच मी बारीक कांदा चिरून घातला होता. तर आपल्याला केवढी पातळ डाळ हवी त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. डाळीला छान तवंग आलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध पसरलेला आहे घरभर.
आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शेंगा शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण बघूया शेंगा शिजल्यात का. आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे. वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. खूप स्वादिष्ट, टेस्टी आणि झटपट होणारी ही शेवगा घालून केलेली तुरीची तिखट डाळ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे छान छान कमेंट्ससुद्धा द्या.